आता सलाईन कोणाला आणि का लावलं होतं हे मी तुम्हाला माझ्या संडेच्या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगेन. तर सकाळी सलाईन लावलं होतं म्हणून मी खूप बोर झालते आणि मला हिला खाऊ पण घालायचं होतं, म्हणून मी तिला गच्चीवर घेऊन गेले, कारण गच्चीवरती चिवकाऊ बघत छान खाते. आणि इथं काही झाडं आहेत माझ्या गच्चीवर, पण गेल्या 20 दिवस झालं सारखाच पाऊस सुरू होता, त्याच्यामुळे हे सगळे असे कोमेजून गेल्यासारखे झाले होते. काही फुटायला पण लागले होते. आता काही नवीन फुटायला पण लागले होते. काहींना पाणी घालायची गरज होती. मी झाडांना पाणी घातलं आणि साऊ छान खेळत होती मागे पाण्याला. पावसामुळे साऊला मला बाहेर घेऊन जाता येत नाही, कारण इथला रस्ता थोडासा खराब आहे, चिखल आहे, त्याच्यामुळे तिला व्यवस्थित चालता पण येत नाही. आणि आमच्या घराकडच्या दोन्ही बाजूनं अशी शेती आहे. आणि ही बघा कावळ्यांची शाळा, जी आपण लहान असताना संध्याकाळी कावळे निघाले की म्हणायचो कावळ्याची शाळा सुटली. आणि संध्याकाळी फार आभाळ आलं होतं, सो थोड्या वेळाने पाऊस येणारच होता. आणि आम्ही खाली आलो की 10 मिनिटांनी पाऊस सुरू झाला. नंतर मस्त गणपती बाप्पाची आरती केली आणि चहा घेतला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि सानू अभ्यास करत होती, तिला हिनं डिस्टर्ब करू नये म्हणून मी हिला TV लावून दिली होती. तर परत ही मला डिस्टर्ब करायला आली आणि मला स्वयंपाक करताना फार मध्ये करत होती. तेवढ्यात मी व्हिडिओ चालू केला आणि ही व्हिडिओमध्ये आली, सो मी हिला म्हणत होते की साईडला सरक. तरी पण हे मग असं काहीतरी मस्ती आमच्या दोघींची सुरू होती. माझी तब्येत नीट नसल्यामुळं मी रात्री जेवणात खिचडी केली होती. सो जेवण केलं आणि आराम केला. चला बाय, आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.